पण सरकारनं चांगलं धोरण राबवावं। येत्या काळात आज तर तहसीलदाराची गाडी फोडली, येत्या काळात जर लवकरात लवकर या हिवाळी अधिवेशन मध्ये कर्जमाफी झाली नाही तर कुठल्याही आमदाराला, खासदाराला किंवा मंत्र्याला आम्ही आमच्या मतदारसंघात किंवा रोडवर हिंडू देणार नाही, असं मी सरकारला आमचं आव्हान आहे। संघातले आमदार ताई काय करतात, अशी शेतकऱ्यावर वेळ येते, हिवाळी अधिवेशनात काय आमचा ते मुद्दा उचलणार आहेत का आणि शेतकऱ्याला न्याय देणार आहेत का, अशी आमची अपेक्षा आहे। दक्षिण शहरामध्ये आपलं स्वागत आहे। कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना बँकेने न्यायालयामार्फत पाठविल्या नोटिसा। आक्रमक शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर केले धरणे आंदोलन। मयत शेतकऱ्यांनाही नोटिसा। मुदखेड तालुक्यातील वाडी नियमतुल्लापूर येथील शेतकऱ्यांना भारतीय स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेचे कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना न्यायालयामार्फत नोटिसा पाठविण्यात आल्या आहेत। अगोदरच अतिवृष्टीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत, त्यातच शासनाची नुकसान भरपाई पण काही शेतकऱ्यांना वेळेवर मिळाली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदखेड तहसील कार्यालयाच्या पायऱ्यावरच सोयाबीन टाकून आंदोलन केले आहेत। मयत शेतकऱ्यांनाही बँकेने न्यायालयामार्फत नोटिसा पाठविल्या आहेत। एकीकडे स्वतःला देवाभाऊ म्हणवणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या कर्जासाठी सक्तीची वसुली करू नका अशा सूचना देतात आणि दुसरीकडे बँका मात्र शेतकऱ्यांना कर्ज वसुलीच्या नोटिसा धडाधड पाठवत आहेत। सरकारच्या या दुटप्पी धोरणामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आज आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे। मुदखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट। जय किसान, जय जवान, जय किसान। शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्याची कर्जमाफी झालीच पाहिजे। कसं आहे साहेब, सरकारनं सांगितलेलं आहे की शेतकऱ्यानं 30 जून पर्यंत कुठलंही कर्ज भरायची गरज नाही, पण बँकामार्फत कोर्टामार्फत आम्हाला शेतकऱ्याला नोटीस पाठवली जाते की तुमचं कर्ज भरा, अन्यथा तुम्हाला कोर्टात खेचलं जाईल। अशामुळे या सरकारचा आणि बँकांचा यांचा काय धाक आहे की नाही याबद्दल आज आम्ही तहसीलदार मुदखेड यांना एक लेखी निवेदन दिले। एक तर या सरकारनं आमचं कर्ज माफ करावं, नसता आम्हाला आत्मदहन करण्याचं परमिशन द्यावं। कधीपासून नोटीस येतात? हे नोटीस 13 तारखेला आलेली आहे, त्याच्या आधी बी एक आलेली होती, पण आता या सरकारनं सांगितलेलं आहे की कुठल्याही बँकेनं शेतकऱ्याला तगादा लावू नका, शेतकऱ्याला नोटीस पाठवू नका। पण बँकच नोटीस पाठवते आणि शेतकऱ्याला अशा प्रकारे आता बघू शकता तुम्ही, मागच्या पावसामुळं शेतकऱ्याचं पूर्ण सोयाबीन गेलं, कापूस गेला, शेतकरी हवालदिल झालेला आहे। शेतकऱ्याकडे कुठलाच 1 रुपया राहिलेला नाही आणि या सरकारचं धोरण असं आहे की शेतकरी मेला काय आणि वाचला काय। या सरकारच्या अशा धोरणामुळे आम्हा शेतकऱ्याला काय जगावं की मरावं असा प्रश्न पडलेला आहे। सोयाबीन पावसामुळे सगळं खराब झालेलं आहे आणि जे दरवर्षी 8 क्विंटल 10 क्विंटल असा सोयाबीनचा उतारा येत होता, पण आता एका एकराला एका बॅगला 1 क्विंटल अर्धा क्विंटल, तेही सोयाबीन आहे की माती आहे हे समजून आलंय आम्हाला। आणि सरकार सांगते की सरकारी काट्यावर आम्ही तुमचं सोयाबीन घेऊ, सरकारी काट्यावर सोयाबीन घेऊन गेलं तर सरकारी काटेवाले सांगतात हे सोयाबीन आम्ही घेणार नाही। आणि आमच्या मतदारसंघातले आमदार ताई काय करतात, अशी शेतकऱ्यावर वेळ येते, हिवाळी अधिवेशनात काय आमचा ते मुद्दा उचलणार आहेत का आणि शेतकऱ्याला न्याय देणार आहेत का, अशी आमची अपेक्षा आहे। आताचीच एक ताजी घटना आहे, एका शेतकऱ्यानं बारड नाफेड केंद्र चालू आहे तिथं सरकारचं, त्या नाफेड केंद्रावर सोयाबीन विकण्यासाठी नेलं, पण तिथल्या लोकांनी सांगितलं की तुमचं सोयाबीन खराब आहे, याच्यात माती आहे, आणि ते सोयाबीन घेतलं नाही। मग या नाफेड केंद्राचा आम्हा शेतकऱ्याला फायदा काय आहे? हे नाफेड केंद्र काय व्यापाऱ्यासाठी आहे का, शेतकऱ्याचं काय सोयाबीन घेण्यासाठी नाही का? अशा प्रकारे हे व्यापाऱ्याचं सरकार आहे का? शेतकरी मरून जात आहे। शीतला देवी बारड हमीभाव केंद्र असा शेतकऱ्याची लूट होत आहे। पूर्ण डागी नंबर 1 सोयाबीन आहे, याच्यामध्ये माती आणि डागी म्हणून वापस केले जात आहे। 1 नंबरचं सोयाबीन आहे आणि दुसरा शेतकऱ्याचा माल शीतला देवी बारड या ठिकाणी असे लपडे चालू आहेत। माल ट्रॅक्टरमधला उतरून खाली घेतला आणि परत भरून ट्रॅक्टरमध्ये टाकत आहे आणि देताना हमाली द्या म्हणत आहेत। दुसरा माल डॅमेज आहे, तो माल भरलेला आहे यांनी, आणि हे लपडे इथं चालू आहेत। पूर्ण टोटल व्यापाराचा माल घेतलेला आहे, हा डॅमेज माल असून हा उतरून घेतलेला आहे टोटल, आणि शेतकऱ्याचा चांगला माल असताना उतरून घेऊन डबल भरून देत आहेत। आणि मुख्यमंत्री म्हणतात शेतकऱ्याला चांगले दिवस आले का, बंबुऱ्याचे दिवस चांगले आले का? पुरा टोटल चांगला माल असताना डॅमेज आणि मातोडी आहे म्हणून वापस करत आहेत।
गेल्या वर्षचा माल आहे, आज 2 वर्षाखालचा माल आहे, नवीन माल नाहीये, जुना माल आहे. टोटल माल वापस येत आहे. एकाही शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर माल आणू नये. शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आलेली आहे. आणि नाफेड केंद्र कशासाठी खोलले या सरकारनं? शेतकऱ्याला काहीतरी फायदा व्हावा, चांगला भाव मिळावा. आणि ते नाफेड केंद्रवाले सांगतात सोयाबीन खराब आहे. सोयाबीन तर खराबच आहे ना, पावसामुळे सगळं सोयाबीन मातीमोल झालेलं आहे. मग नाफेड केंद्रानं खरेदी करून आम्हाला न्याय देण्यात यावा, पण तसं होत नाही. आता काय मागणी राहणार तुमची? येत्या काळात जर या सरकारनं कर्जमाफी लवकरात लवकर करावी, बँकेकडून कुठलीही नोटीस करून येऊ नये. एकतर आजच्या आज हे नोटीस रद्द करावी, अन्यथा आम्हाला आत्मदहन करण्याची या सरकारने परमिशन द्यावी. हीच आमची प्रमुख मागणी या सरकारकडे आहे. आणि अशा प्रकारे सरकारचं धोरण आमच्या जीवाला मरणाच्या दारात नेऊन सोडत आहे. संतप्त भावनेतून तहसीलदाराची गाडी फोडली म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल झाला. 3 दिवस मला मध्ये ठेवलं. पण सरकारनं चांगलं धोरण राबवावं. येत्या काळात आज तर तहसीलदाराची गाडी फोडली, येत्या काळात जर लवकरात लवकर या हिवाळी अधिवेशनमध्ये कर्जमाफी झाली नाही तर कुठल्याही आमदाराला, खासदाराला किंवा मंत्र्याला आम्ही आमच्या मतदारसंघात किंवा रोडवर हिंडू देणार नाही, असं मी सरकारला आमचं आव्हान आहे. मुदखेड तहसील कार्यालयावर शेतकरी आला सोयाबीन घेऊन, काय मागणी होती तुमच्या शेतकऱ्याची? सर मागणी एकच आहे आमची. सोयाबीनचा भाव नाही. एक नोटीस SBI बँकेची आहे, कर्ज भरा. आणि एक NDC बँकेचा असा अधिकार आहे की त्यांना सगळ्या चॅनेलला सगळीकडे टोटल झाले किंवा NDC बँकेचे जे कर्जदार आहात त्यांनी, मी शिकाच्या चेअरमन बोलतो संजय खानसोळे, त्यांनी मागितला असा अहवाल NDC बँकेनं की बा तुमच्याकडे कर्ज आहे, चालू बाकीदार राहा, थकबाकीत राहा, मयत असाल तर तुमचं फॉर्म त्या मयतच्या जे समाजक्षेत्र करा किंवा फार्मर आयडी तुमचा काढा, 7/12 आपलं सगळं आपलं टोटल याला द्यायचं. कुठं NDC बँकेला त्यानं पुरं मागितलं आहे, तरी मी या बँकेला मी देत आहे. तर एका बँकेचं एक नोटीस आली आणि एक बँक म्हणाले की तुमचं कर्जमाफी करता. हे प्रकार काय आहे? त्या सरकारने शेतकऱ्याला सांगावं, एक तर कर्जमाफी करावी, नाही तर कोणती कर्जमाफी करू नका, आम्हाला परमिशन द्या, आत्महत्या करायचं, एवढंच विनंती आपल्याला सरकारला बोलायचं आहे. आम्ही शिकाची वाडी नियम तुलापूर या गावाहून आलो आहेत. तरी आमच्या इथं मयत आमचे शेतकरी असून खंडू सटवा मेंढेवाड त्यांना पण SBI बँकेनं नोटीस काढलेली आहे लोक अदालतमध्ये उपस्थित राहावं म्हणून. पण त्यांना मयत व्यक्तीला कसं आपण या कोर्टामध्ये उपस्थित करावं याचं शासनानं आम्हाला सांगायला पाहिजे. आता याच बँकेबरोबर स्टेट बँकेबरोबर व्यापारी सुद्धा बँका, खाजगी बँका सुद्धा शेतकऱ्याला नोटिसा काढत आहेत किंवा त्यांना कॉल करत आहेत किंवा त्याचे प्रतिनिधी घरी येऊन शेतकऱ्याचे कर्ज तुम्ही भरून घ्या, रिन्युअल करून घ्या या संदर्भात तगादा लावत आहेत, घरी येऊन बसत आहेत. आता शेतकऱ्यांना अशा प्रकारचा सोयाबीन झाले, कापूस आमच्याकडे पावती आहे, कापसाची जागा आता एका बॅगला एकरमध्ये कापसाचं आम्हाला काहीच त्याच्यात 50 किलो कापूस झालाय. आम्ही सरकारला कशा पद्धतीने कर्ज परतफेड करायला पाहिजे, आमचा उदरनिर्वाह करणं होत नाही तर शासनाला आम्ही कशा पद्धतीने भरावं याचा आम्हाला शासनानं सांगावं. आणि कुठल्याच पद्धतीची एकीकडे शासन सांगतंय तुम्ही कर्ज मग कोणी तुमच्या घराकडे येणार नाही मागायला आणि शेतकऱ्याकडे जाऊ नका, आणि दुसऱ्या हाताने त्यांनी नोटिसा काढावेत. मग याच्यामध्ये एक शेतकऱ्याला सरकार वाऱ्यावर सोडून शेतकऱ्याच्या नावाखाली राजकारण करण्याचा शासनाचा दृष्टिकोन दिसतोय. आणि शेतकऱ्याला कुठल्याच पद्धतीची मदत नाही की कुठल्याच पद्धतीचं हे सुद्धा नाही त्याला, म्हणजे त्याला उदरनिर्वाह करण्यासाठी उत्तेजन भेटावं असं नाही. तर शेतकऱ्याला कशा पद्धतीने मरल, कशा पद्धतीने हे करल अशाच सरकारचं धोरण दिसालंय. सरकारनं जर या व्यापारी बँका, ICICI बँक असो किंवा अशा कोणत्याही HDFC असो, अशा मार्फत शेतकऱ्यांनी जे पीक कर्ज घेतलं आहे हे माफ याच्या नोटिसा रद्द केल्या पाहिजे आणि शेतकऱ्याला जरा समाधानानं जगू दिलं पाहिजे. नसेल तर आम्हाला आत्मदान केल्याशिवाय पर्याय नाही. आणि शासनाने या हिवाळी अधिवेशनामध्ये आमच्या इथल्या लोकलच्या आमदारांना, श्रीजयाताईंना याचा मुद्दा मांडून शेतकऱ्याला न्याय देण्याचं काम करावं, नाहीतर शेतकरी तुम्हाला कुठे बी रस्त्यावर फिरू देणार नाही याची दखल घ्यावी. जय जवान, जय जवान, जय किसान. तहसीलदार साहेब बाहेर या, बाहेर या, बाहेर या. तहसीलदार साहेब बाहेर या. शेतकऱ्याची परिस्थिती पहा. शेतकरी आज आत्महत्या करतोय आणि सरकार सांगते की आम्ही शेतकऱ्याची 30 जून पर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला कर्जमाफी देणार आहोत आणि कुठल्याही शेतकऱ्याला नोटीस देणार नाही. आणि कोर्टामार्फत बँक शेतकऱ्याला नोटीस पाठवते. या सरकारने आम्हाला सांगावं काय शेतकरी काय जिवंत राहावं की मरावं? या सरकारला काय आमचा जीवन घ्यायचा आहे का? या सरकारचं धोरण
या सरकारचं धोरण शेतकऱ्याची कर्जमाफी शेतकऱ्याची कर्जमाफी या सरकारने आम्हाला आत्मदहन करण्याची परमिशन द्यावी. एकतर आमची कर्जमाफी करावी, अन्यथा आम्हाला आत्मदहन करण्याची परमिशन द्यावी. काय लावलं या सरकारनं? आमचं सोयाबीन सगळं वाहून गेलं, सगळं आमचा नाश झाला. कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, आणि सरकार बँकेच्या नोटीस वाटला बघा नोटीस लोक अदालती कोर्टातून आम्हाला नोटीस पाठवले जातात. सरकार आहे की काय? आमचा काय जीव घ्यायचा काय सरकारला? मैं उसी दिन उन्हें नहीं था। हाँ तो भी और देखतो मैं बँक हे बघा अशा ID फॉर्मर ID तुमच्या 7/12 होल्डिंग सगळं काढा आणि SBI सगळं जमा केलं साहेब बँकेला. ते आम्हाला तिकून ते मागाले तर आणि इकून हे अशा नोटीस यायला का कशाबद्दल बघायचं काही माहिती नाही हे माहिती कर्जमुक्तीसाठी एनडीसी बँक करायचं आम्हाला तुमच्याकडून अहवाल शेतकऱ्याच्या पूर्ण किती एनडीसी आहे कडून काय तुम्ही नाही माहिती घ्या ना. कागदपत्र द्या. तुम्हाला दिले काय एनडीसी कडून माहिती घ्या आणि एसबीआय बँक ही अशी का करायली? एसबीआय नोटिसा काढावी. ऐका मग तुमचं म्हणणं असं आहे की एसबीआय नोटिसा काढावी आणि मध्यवर्ती बँक माफ करण्यासाठी तुमचे कागद म्हणजे त्यांनी तसं का करायला एसबीआय एवढंच म्हणणं आहे ना. हा. ठीक आहे. आणि शासन एक अदालती साईड पण आम्हाला 3 तारखेला येणं गेलं आणि शासनाचं एक तारखे बँक आम्हाला कोर्टात खेचाल्यात. मग याचा आम्हाला शासनाकडून समजा काहीतरी उत्तर भेटावं. म्हणून देतो आपण त्याच्यावर सह्या करा तुमच्या मनाच्या. ठीक आहे साहेब धन्यवाद. पाठवून आम्हाला योग्य तो निर्णय करा सह्या करा. 1-2 जण करा.